25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित करण्यात आली. हा दिवस आणीबाणी विरोध दिन म्हणून साजरा केला जातो. जळगाव भाजप कार्यालयात याचा निषेध व्यक्त करत याबाबतची माहिती देण्यात आली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले उदय भालेराव यांचा झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे व पदाधिकारी उपस्थित होते. बरोबर 25 जून 1975ला आज संविधान बचावच्या घोषणा देणारी कपाड करंटी दडभद्री जी काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेससोबत असणारी जी त्यांची इंडिया आघाडी आहे, यांनी राष्ट्रपतींवर प्रचंड दबाव टाकून इंदिरा गांधींनी त्या टायमाला जी आणीबाणी लावलेली होती आणि आणीबाणी लावून संविधानाची जी गडचेपी केलेली होती, आज यांना संविधानाविषयी खोटा पुडका उत्पन्न होतो आहे. त्या संविधानाचे कर्ते, त्या संविधानाचे सर्वसर्वा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा लोकसभेतून आणि मुंबईच्या लोकसभेला उभे राहिल्यानंतर 2 वेळा पराजित करणारी कपाड करंटी काँग्रेस आहे. त्या टायमाला नेहरूजींच्या कार्यकालामध्ये बॅलेट पेपर असल्यामुळे बॅलेट पेपरवर 78,000पेक्षा जास्त मतं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडलेली होती ती बाद ठरवण्यात आली आणि बाद ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय केला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान जगामध्ये ज्याची कीर्ती आहे, ख्याती आहे, ते दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेची पायरी चढू द्यायची नाही असा कुटील कारस्थान करणारी कपाड करंटी काँग्रेस आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बचावच्या वल्गना करते. पण यांनी 75 ते 77च्या काळामध्ये जो अतिरेक केला होता, ज्यामध्ये अटलजी असतील, ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी असतील, राजनाथ सिंग यांच्या आई वारल्यानंतर आईच्या अंत्ययात्रेला आणि अंतिम दर्शनाला सुद्धा या कपाड करंट्या काँग्रेसने त्या टायमाला त्यांना भेटू दिलं नाही. इतकी क्रूर अत्याचार आणि अन्यायाची भूमिका ज्या काँग्रेसने केली, त्या काँग्रेसच्या त्या काळ्या पापाची आठवण खऱ्या अर्थाने आज आपल्या प्रत्येकापुढे आपल्या माध्यमातून यावी, त्या निमित्ताने पत्रकार परिषदेचं आज आयोजन केलेलं होतं. मिसाबंदीमध्ये जे आपले अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने त्यावेळेस कारागृहामध्ये होते, अगदी वयाची 12 वर्ष वय असताना उदयजीसारखी अशी 33 ते 34 जणं आज आपल्या पूर्ण जळगाव शहरामध्ये आहेत. जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, आमदार महोदयांच्या सर्वांच्या माध्यमातून त्या 9 मंडलामध्ये जाऊन त्या प्रत्येकाचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याची एक चांगल्या पद्धतीची योजना आज आमच्या भारतीय जनता पार्टीने नियोजित केलेली आहे आणि त्या प्रत्येकाचा सत्कार, सन्मान व्हावा की तुम्ही त्यावेळेस केलेल्या त्यागाच्या भूमिकेतून आज खऱ्या अर्थाने वैभव आपण सगळेजण पाहत आहोत, म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.